हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा एकदम मऊ लुसलुशीत एकदम टेस्टी असा प्रसादाचा शिरा कसा करायचा ते पाहणार आहे. आणि साध्या सोप्या पद्धतीने तेवढाच चविष्ट हा प्रसादाचा शिरा बनतो. हा आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बनवलेला आहे आणि एकदम छान असं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. त्यामध्ये आपला शिरा एकदम छान झालेला आहे. एकदम मस्त तुम्हाला बघून कळत असेल. नक्की एकदा तुम्हाला प्रसादाचा शिरा बनवायची या पद्धतीने बनवून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम शिरा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे. त्याच पद्धतीने अर्धा किलो मी साखर घेतलेली आहे. अर्धा किलो तूप घेतलेलं आहे. 2 चमचे इथे वेलची पूड आहे. इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. बेदाणे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्या. त्यासाठी इथे मी आपलं अर्धा किलो रवा आहे त्यासाठी मी 3 पट इथे पाणी घेतलेलं आहे. इथे मी अर्धा किलो रव्यासाठी इथे 1.5 लिटर पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये केसरच्या काड्या घातलेल्या आहे 10 ते 15. आता दुसऱ्या साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी उकळून घेणार आहे आपण. तुम्ही पाण्याऐवजी 1.5 लिटर दूधसुद्धा घालू शकता. तुमच्या आवडीनुसार पाणी किंवा दूध घाला आणि त्याचं प्रमाण पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता जी अर्धा किलो तूप घेतलेलं आहे त्याच्यातलं आपण 3 ते 4 चमचे तूप सुरुवातीला कढईमध्ये घालून छान रवा कमी तुपात भाजून घेणार आहे. म्हणजे रवा छान भाजला जातो. त्यानंतर आपण सगळं तूप घालणार आहे. इथे बघा, इथे 3 ते 4 चमचे तूप होईल एवढं घातलेलं आहे. त्यामध्ये अर्धा किलो रवा घेतलेला सगळा घातलेला आहे. आणि रवा आपल्याला सतत हलवत चांगला या तुपामध्ये भाजून घ्यायचा. कमी तुपात रवा भाजायचा म्हणजे चांगला भाजला जातो. इथे सतत हलवत लो टू मिडियम फ्लेमवर मी हा रवा हलक्याशा बदामी रंगावर भाजून घेणार आहे. छान असा रवा मी भाजून घेतलेला आहे. एकदम लो टू मिडियम फ्लेम ठेवून छान असा मस्त खमंग रवा भाजलेला आहे. जास्त जर तूप घातलं तर रवा व्यवस्थित भाजला जात नाही. त्यामुळे कमी तूप घालून भाजून घेतला. नंतर आपण तूप याच्यामध्ये घालणार आहे. आता रवा भाजलेला आहे मी काढून घेते. नंतर आपण याच्यामध्ये तूप घालायचं. रवा छान भाजलेला आहे मी काढून घेतलेला आहे. त्याच कढईमध्ये मी सगळं तूप यामध्ये घालून घेते. बघू शकताय. अर्धा लिटर रव्यासाठी प्रसादाचा शिरा बनवत असेल तर अर्धा किलो रव्यासाठी अर्धा किलो तूप मी इथे वापरलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप घाला. तूप थोडंसं गरम झालं की ड्रायफ्रूट्स घाला. बेदाणे छान असं सगळं घालून छान असं भाजून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय बेदाणे छान फुललेले आहेत. हे छान असं परतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी रवा घालून घेणार आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे आणि लो फ्लेमवर हा रवा आपण भाजून घेतलेलाच आहे. पण तूप जास्त घालून हा रवा फक्त लो फ्लेमवर 5 मिनटं यामध्ये परतून घ्यायचा म्हणजे टेस्ट शिऱ्याला छान येते. इथे बघू शकताय गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे. सतत हलवत मी 5 मिनटं हा रवा तुपामध्ये छान मिक्स करून छान मंद आचेवर भाजून घेते. इथे हा रवा तुपामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे आणि छान असा बघा भाजून पण घेतलेला आहे. छान असा 5 मिनटं मस्त छान तुपाचा फ्लेवर याच्यामध्ये उतरलेला आहे. बघू शकता आता हे छान भाजलेलं आहे. पाणी पण आपलं छान उकळलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं नाही तर अंगावर उडू शकतं. इथे बघू शकताय पाण्याला रंग छान आलेला आहे केसर घातल्यामुळे. एका हाताने पाणी घालायचं, एका हाताने हलवायचं, पण थोडं थोडं करून घालायचं बघा. थोडं थोडं करून मी इथे पाणी घालून घेते. जे आपण पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण, साखरेचं प्रमाण, तुपाचं प्रमाण परफेक्ट दिलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही प्रसादाचा शिरा बनवा. तुमचा पण छान होणार बघा. सगळं थोडं थोडं करत मी पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि घट्ट होईपर्यंत छान असं हलवून घ्यायचं. आता जरी तुम्हाला हे पातळ वाटत असलं तर थोड्या वेळाने 5 मिनटात हे घट्ट होतं. बघा इथे छान असं घट्ट झालेलं आहे. छान असं रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये साखर घालून घ्यायची. पूर्ण पाणी यातलं घातल्यानंतरच आपण याच्यामध्ये साखर घालायची. छान असा रवा घट्ट झाल्यानंतर इथे बघू शकताय साखर घालायची आणि एकदम गॅसची फ्लेम कमी करायची. साखर घालून मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय पूर्ण साखर मी इथे घालून मिक्स करून घेते. या पद्धतीने साखर मी घालून छान असं यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. साखर घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा पातळ होतं. झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवर आपल्याला 5 ते 7 मिनटं छान याला साखर घातल्यानंतर वाफ देऊन घ्यायची. छान शिजवून घ्यायचं. इथे बघू शकताय साखर घातल्यानंतर हे मिश्रण पातळ झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून छान असं याला वाफ देऊन घ्यायची. इथे बघू शकताय मी झाकण ठेवून घेते याच्यावर, म्हणजे आपला शिरा छान तयार होतो. रवा फुलला जातो, शिरा छान मऊ. मी इथे झाकण ठेवलेलं आहे बघा. इथे 5 ते 7 मिनटानंतर
इथे बघू शकताय झाकण ठेवलेलं आहे. 7 ते 8 मिनटानंतर छान असं हे छान असा तयार झालेला आहे. छान वाफ लागलेली आहे. रवा छान फुललेला आहे. शिरा छान तयार झालेला आहे. मऊसूद एकदम छान असा लुसलुशीत तुम्हाला बघून कळत असेल. छान शिरा तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी इथे मी वेलची पूड घालून घेते बघा. इथे 2 चमचे मी वेलची पूड घेतलेली आहे. ती मी यामध्ये घालून मिक्स करून घेते. हवं तर तुम्ही यामध्ये जायफळसुद्धा घालू शकता. इथे बघू शकताय इथे वेलची पूड घालून मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता गॅस बंद करून 5 मिनिट यावर झाकण ठेवून असं ठेवून द्यायचं. म्हणजे छान असं याला वाफ देऊन घ्यायचं बघा. असंच 5 मिनटं छान याला तूप सुटलं जातं बघा. छान शिरा तयार होतो. मी गॅस बंद केलेला आहे आणि असंच झाकण ठेवून मी हे झाकून ठेवणार आहे. 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं. छान शिरा तयार होतो आपला. इथे बघू शकताय 5 मिनटानंतर छान असं गॅस बंद करून मी याला झाकण ठेवलं होतं. छान मऊसूद शिरा आपला तयार झालेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने या प्रमाणात तुम्ही प्रसादाचा शिरा बनवू शकता. आणि जर तुम्हाला 1.25 किलोच्या प्रमाणात बनवायचं असेल तरी प्रमाण तुम्ही डबल घेऊ शकता. छान शिरा तयार होतो आणि हा थंड झाला तरी असाच राहतो. अजिबात हा चिकट होत नाही. असा छान मस्त असा राहतो बघा. तुम्हाला बघून कळत असेल मऊ लुसलुशीत मस्त असा आपला शिरा प्रसादाचा तयार झालेला आहे. परफेक्ट प्रमाण इथे सांगितलेलं आहे. छान होतं बघा. नक्की या पद्धतीने करून बघा. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. तुमचा पण शिरा प्रसादाचा छानच होणार. मस्त झालेला आहे बघा. मी गॅस बंद केलेला. एकदम थंड झाला तरी असाच राहतो बघा. अजिबात चिकट होत नाही. एकदम मस्त झालेला आहे. नक्की एकदा करून बघा. एकदम छान झालेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे बघा. एकदम छान झालेला आहे आणि छान चविष्ट बनतो. एकदम मस्त परफेक्ट प्रमाणात असा मस्त झालेला आहे. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे. एकदम छान असा. तुम्ही पहिल्याला जरी या प्रमाणात बनवला तरी पण तुमचा छानच होणार. एकदम मस्त होणार. नक्की एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.